तर आपल्याकडे जेव्हा बाळासाहेबचं हे होतं तेव्हा जी परिस्थिती होती आणि आत्ताच्या परिस्थितीत जमीन आसमानचा फरक झालेला आहे. जेव्हा बाळासाहेब थोरात होते तेव्हा परिस्थिती एकदम चांगली आणि एकदम व्यवस्थित होती. आत्ताच्या मानाने त्या मानाने थोडंसं वातावरण बिघडल्यासारखं वाटतं आहे. बाळासाहेब थोरातांच्या 40 वर्षाच्या कारकिर्दीबद्दल काय बोलाल तुम्ही? ते आता आमचं वय तेवढं नाही ना, आता मला जेवढं आठवतं म्हणजे जेवढं आम्हाला अनुभवलं आहे तेवढं सांगितलं मी तुम्हाला, बाकी काही नाही. एक नेते म्हणून त्यांच्याकडे कोणत्या नेते म्हणजे एक नंबर नेता आहे संगमनेरच्या हिशोबाने. आणि एक सामान्य माणूस आपण त्यांच्यापर्यंत पोहोचला तर आपली कामं होतात का? नाही होत होते ना पहिल्या काळात. जेव्हा आता समजा आमचं जे वय होतं लहान, आम्ही कॉलेजच्या बिलेजच्या हिशोबात होतो तेव्हा आमचे कामं होत होते. नमस्कार. संगमनेर शहराविषयी जी काही माहिती तुम्हाला जर पाहिजे असेल, या अगोदर बाळासाहेब थोरात यांनी जे काय जो 40 वर्षाचा कार्यकाळ साधला त्याच्यामध्ये खरोखर संगमनेरची परिस्थिती खूप चांगली आणि चांगली सुधारणा झाली. आणि संगमनेरला जेवढं सुसंस्कृत राजकारण आहे, हा संगमनेरचा विकास तूप खाल्या रूप येत नाही. तूप खाल्या रूप येत नाही अशी गंमत आहे. संगमनेरचा कोणताही भाग असो की प्रत्येक ठिकाणी बाळासाहेब थोरात हे असे एकमेव व्यक्ती आहे का जिथं त्यांचं आदरण नाव घेतलं जातं. म्हणजे संगमनेरमध्ये नाही, तुम्ही पार महाराष्ट्र सोडा किंवा अदर राज्य सोडा, दिल्लीपर्यंत आहे ठीक आहे असो. पण एक आहे की आत्तापर्यंत ज्यांनी जे केलं बाळासाहेब थोरात यांनी की त्यांच्यासारखं काम आत्ता मला वाटत नाही पुढं कोणी करेल म्हणून. जे शेतकरी आणि संगमनेर तालुका जो सदन झालेला आहे त्यामागं, त्या शेतकऱ्यांच्या मागं पूर्णपणे ह्या तालुक्याचा जो करता करविता आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागं सतत उभा असलेला माणूस हे नामदार बाळासाहेब थोरात असल्यामुळं आज त्यांचं छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष आहे. आणि ते लक्ष शेतकरी म्हणा, व्यापारी म्हणा, छोटे हमाल मापाडी म्हणा, या सगळ्यांना त्यांचं चांगलं पाठबळ मिळतं आहे. आणि त्यांच्यामुळं इथं चाललेला जो हा व्यापार आहे हा महाराष्ट्रात एकदम चांगल्या पद्धतीनं संगमनेर मार्केटचा कारभार चालू आहे. आज आपल्या बाजार समितीमध्ये थोरात साहेबांनी जे पहिली बाजार समिती सगळी माती होती, थोरात साहेबांनी लक्ष दिल्यामुळं सगळं कॉन्क्रिटीकरण झालं. आणि त्या कॉन्क्रिटीकरणामुळं शेतकऱ्यांचं देवाणघेवाण हा व्यवस्थित झालेली आहे. पहिली बाजार समिती ही पूर्ण अशी थोडी डाऊन होती. साहेबांनी लक्ष दिल्यामुळं ती बाजार समिती आज आज भारतामध्ये चांगल्या नावाजलेल्या समितीमध्ये त्याची गिनती होती. मी ओरिजिनल शेतकरी आहे आणि या मार्केट कमिटीमध्ये टोमॅटोचा आणि डाळिंबचा व्यापार करतो. सुरुवातीच्या काळामध्ये या मार्केटमध्ये फार गाळा असायचा, गाड्या कुठं उभ्या करायच्या, काय फार मोठे म्हणजे समस्या होत्या. जेव्हा थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मार्केट कमिटी आली तेव्हापासून या ठिकाणी फार मोठा आमूलाग्र बदल झालेला आहे. सर्व मार्केटचं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे आणि या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ही मार्केट कमिटी चालते. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय व्यवस्थित चालते.